आणि म्हणूनच मी या तुमच्यासमोर आज एक जबाबदार व्यक्ती म्हणून उभी आहे. दादांशिवाय जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी तुम्ही सर्वांनी दिलेलं धाडस हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि म्हणूनच मी या तुमच्यासमोर आज एक जबाबदार व्यक्ती म्हणून उभी आहे. इथूनही आदरणीय दादांची अनेक स्वप्न अधुरी आहेत. आपण बारामतीत कुठेही गेलं तरी प्रत्येक ठिकाणी दादांच्या आठवणीशिवाय दुसरं काही नाहीये. या सभागृहाला सुद्धा आदरणीय दादांनी निधी दिला होता आणि आज आपण त्याच सभागृहामध्ये सगळेजण जमलेलो आहोत. बारामती मधला असा एकही कानाकोपरा किंवा महाराष्ट्रातलं एखादं मंदिर, एखाद्या चांगल्या गोष्टी दादांशिवाय झाल्या असं नाही.